हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना. तर आजचा व्हिडिओ आता मी डायरेक्ट तुमच्याशी इव्हिनिंगचं रुटीन माझं मी शेअर करते आणि तेच तुमच्याशी शेअर करता करता गप्पाही मारणार आहे. तर जेव्हाही मी तुमच्याशी गप्पा मारत असते तेव्हा मी खूप काही तुमच्यासोबत शेअर करून जाते आणि तुमच्यासोबत गप्पा मारून मलाही छान वाटतं आणि मला असं वाटतं तुम्हाला थोडं का होईना त्यातूनही मोटिवेशन मिळेल किंवा मी असं म्हणेल की आपल्याला थोडीशी नवीन लाईफमध्ये ऊर्जा मिळेल एक प्रकारची. असं थोडंसं आपापलं जे रुटीन असतं ते आपण एकमेकांशी शेअर करतो. जेव्हा आपलं जे सबस्क्रायबर असतात तेही बघतात किंवा त्यांच्या चांगल्या वाईट सवयी किंवा आपल्या चांगल्या वाईट सवयी एकमेकांशी आपण शेअर करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचा त्यातून आनंदही मिळतो. आता इथे संध्याकाळचे 7 वाजले होते आणि मी स्वयंपाकाला लागलेली होते. मायरा दीदीसोबत खेळत होती आणि म्हणून म्हटलं मग फटाफट कामं आवरून घ्यावेत. म्हणून इथे सगळ्यात पहिलं पांढरा भात लावून घेतला आणि त्यानंतर मला भाकरी बनवायची होती, भाजी बनवायची होती. मायराही मस्त ती खेळत होती त्यामुळे मग मला इथे टाईम भेटत होता. लाईफमध्ये जेव्हा आपण आपल्या टार्गेटवरती फोकस करतो तेव्हा खूप काही साऱ्या गोष्टी आपण अचीव करू शकतो. एकच सांगायचं उदाहरण झालं तर तुम्हाला मी सांगेन, जेव्हा आपण व्यायामाची सवय लावतो, कंटिन्यू लावत राहतो, 21 दिवस म्हणतात ना कोणताही प्रयोग करा. पण मला माहिती नाही मी त्याच्या म्हणजे असं नाही माझं मी 21 दिवस केलं आणि असं मी कधी मोजून नाही केलं. पण जेव्हा आपण रोजच्या कामात कंटिन्युटी ठेवतो तेव्हा आपल्याला सवय लागून जाते. किंवा अजून इतर कोणत्या चांगल्या सवयी ज्या की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला घडवायच्या आहेत किंवा तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायची आहे. जसं की मी म्हटलं की व्यायाम हे तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या लाईफस्टाईलसाठी. म्हणजे थोडा का होईना, छोटा मोठा का होईना आपण केलाच पाहिजे. किंवा लाईफमध्ये तुम्हाला काही स्वतःसाठी पॉझिटिव्ह थिंकिंग करायचे आहेत किंवा पॉझिटिव्ह राहायचं आहे. ह्याही गोष्टींसाठी तुम्ही स्वतःला किती पॉझिटिव्ह ठेवायचं हे तुमच्यावरती अवलंबून असतं. जेव्हा आपण स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बघण्याचा एक विचार ठेवतो तेव्हा आपण कुठेतरी चालून थोडंसं किंवा पॉझिटिव्ह बनून जातो. लाईफमध्ये आपण नेहमी सकारात्मकता ठेवली पाहिजे. नकारात्मकता येते ही आपोआपच येते, त्यामध्ये काही कोणाला दोष देऊन नाही येत. तर दोष देणंही तितकंच म्हणजे असं नाही म्हणता येणार की नकारात्मक जी लोकं असतात त्यांच्यापासून जर येत असेल तर तशी लोकंही बाजूला ठेवा. असं नाही की तुम्ही प्रत्येकालाच आवडलं पाहिजेत, असं नाही की तुम्ही प्रत्येकाच्याच मनात घर करून राहिले पाहिजेत. त्यासाठी चांगल्या गोष्टी अवलंबून स्वतःवरती फोकस केला की लोकांना तुम्ही आवडू लागाल. आणि असं नाही की प्रत्येकच जण तुमची तारीफ करो किंवा प्रत्येकच जणांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे आहे तसं, तरच तो खरा तुमचा म्हणजे साथीदार आहे. आपण काय करतोय, आपण कुठे चुकतोय, आपण आपल्या लाईफमध्ये कुठे फोकस करायला शिकतोय किंवा आपण कुठे करू शकत नाही आहे, याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. म्हणून तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की आपण जेव्हा एखादी चांगली गोष्ट आपल्या लाईफमध्ये करतो किंवा चांगल्या गोष्टीवरती फोकस करतो तेव्हा त्याचं फळ हे प्रचंड नेहमी छानच असतं. त्यामुळे आपण आपल्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टीवरती एकदा फोकस करायला सुरुवात केली की आपली लाईफही सकारात्मक बनून जाते. आता कितीही म्हटलं ना कामं आवरायची पटापट. आता तरी पण मायराला जेव्हा दीदी गेली तेव्हा तिला आता बोर झालं होतं. मग पुन्हा असं झालं होतं की आता मी काय करू आणि काही नाही. मग थोडीशी बसली तरीही तिची चिडचिड चालूच होती. आई मला हे दे, आई मला ते दे. मग काहीतरी घेऊन खेळायला गेली तेव्हा ती कुठे शांत बसली. मध्ये हे तर चालूच असतं. आणि आपण जो गृहिणी असतो ना तेव्हा घरातल्या कामामध्ये अगदी आपला वेळ कसा निघून जातो तेव्हा आपल्याला कधीच समजत नाही. म्हणूनच आपण स्वतःकडेही लक्ष द्यायला कमी नाही करायचं आहे. स्वतःकडेही तेवढंच तात्परतेने लक्ष द्यायचं आहे. जरी आपण खूप सारी धावपळ असो आपल्यामागे, खूप सारी कामांचं टेन्शन असो, तरीही त्यातून छोट्या गोष्टींमधून आपण स्वतःला वेळ देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. डेली लाईफमध्ये तुम्ही काय काम करता का हे तेवढं मॅटर नाही करत, पण तुम्ही स्वतःवर किती फोकस करता किंवा स्वतःच्या हेल्थसाठी किती फोकस करता, स्वतः पॉझिटिव्ह राहण्यासाठी किती पॉझिटिव्ह राहता किंवा स्वतःच्या हेल्थकडे किती लक्ष देता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हा ह्या गोष्टी आपण सातत्याने आपल्या लाईफमध्ये डेली करत राहू तेव्हाही आपलं लाईफ एक सुंदर लाईफ बनून जाईल. म्हणूनच असं म्हटलं जातं की वाईट सवयी ह्या
आपोआप येतात आणि चांगल्या सवयीसाठी आपल्याला खूप सारे प्रयत्न करावे लागतात. हे ऐकायलाही जेवढं म्हणजे आपल्याला असं वाटत असेल तेवढं ते म्हणजे डेली लाईफमध्ये अंमलात आणण्यासाठीही तेवढेच आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. जेवढ्या आपल्याला सुखसोयी असतात त्याचा आपण कसा वापर करतो, त्याचा पुरेपूर कसा फायदा घेतो किंवा चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेणं ही आपली एक कला आहे. जेव्हा काही गोष्टींसाठी आपण इतरांना दोष देतो किंवा इतरांकडून काही अपेक्षा करतो, तेही करणं फार चुकीचं आहे. किंवा प्रत्येकच वेळेस लोक आपल्याला पॉझिटिव्ह घेतील हेही नसतं. लोक आपल्याला कोणत्या प्रकारे कसं पॉझिटिव्ह घेतील कधीच सांगता येत नाही. म्हणून इतरांविषयी जेव्हा आपण चांगला विचार करू तेही आपल्यासाठी चांगलंच आहे. किंवा लोक आपल्याबद्दल कसा विचार करतील ते त्यांच्यावरती डिपेंड्स असतं. त्यामुळे आपण इतरांकडून कधीच अपेक्षा नाही केली पाहिजे. स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं हे आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं मन हे नेहमी भटकू नये म्हणजे वाईट गोष्टींवरती लक्ष केंद्रित करू नये म्हणून त्याच्यासाठी थोडासा रोजचा व्यायाम, योगा किंवा मेडिटेशन हेही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. मनाला एक शांती देणं हेही आपल्या हातात आहे. जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपण वाईट विचारांपासून थोडेसे दुरावले जातो आणि इतरांबद्दल विचार वाईटही करत नाही. आपल्याला आपल्याच बाबतीत वेळ करण्यासाठी वेळ भेटत नाही. म्हणूनच जे काही थोडंसं रोज मेडिटेशन करणं किंवा थोडासा योगा करणं होईल तेही सारखं केलं पाहिजे आणि थोडेसे बदल होतात आपल्यामध्ये. जरी आपण गृहिणी असलो पण रोज जरी ही तीच कामं असली तरी ती कामं करणं हेही आपल्यासाठी एक प्रकारचा टास्क आहे आणि तो टास्क आपल्याला डेलीच कंप्लीटही करावा लागतो. त्याचप्रमाणे जसं तो टास्क असतो तसं त्याचप्रमाणे हेच चांगल्या सवयी ज्या आहेत तोही आपल्यासाठी एक टास्क आहे असं समजून जेव्हा आपण चालतो ना तेव्हा आपल्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी वेळ लागणार नाही आणि जेव्हा आपल्याला त्या आत्मसात होतात तेव्हा आपल्याला त्याचा रिझल्ट काहीसा वेगळा भेटतो आणि आपण आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह होत जातो. हे एक उदाहरण आहे. प्रत्येक उदाहरणामधून आपण काहीतरी शिकून जातो. चला मग ह्या गप्पा तुमच्याशी मारत माझा इथे स्वयंपाक होत आला आहे आणि नवऱ्याला आज खायचं होतं नॉनव्हेज. त्याच्यामुळे इथं मस्त अशी रस्साभाजी, भाकरी, भात असं मस्त असं झणझणीत गावरान बेत होता आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे आवरून किचन, भांडी हेही माझा टास्क होता तो मी माझा कंप्लीट केला. आणि चला आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबनी खूप सारी आपल्याला मदत होईल. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. असेच पॉझिटिव्ह राहा, हेल्दी खा, हेल्दी राहा आणि फिट राहा. असे छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत जाईल. तोपर्यंत बाय. तुमची काळजी घ्या. आणि हो, गृहिणी पण असाल तर काही कारणामुळे घरीही असाल, जॉब वगैरे नसेल करत तर या गोष्टीवरती नक्कीच लक्ष केंद्रित करून बघा. आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये पॉझिटिव्हता आणि सकारात्मकता ही भरभरून आणायची आहे. त्यामुळे आपलं लाईफ अगदी सुंदर होऊन जाणार आहे. म्हणूनच हे सगळं तुम्हीही करायला चुकू नका. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.